समोर दिसतंय आपण बोलत असताना, मी आता बोलतोय का मला तुम्ही सगळे दिसताय समोर, कॅमेऱ्यासमोर बसले. असं असताना एखाद्या लोकप्रतिनिधीच्या हातातला माईक खेचून घेणं म्हणजे CEO मी ज्या कमिशनर साहेबांना भेटलो ते पण आवक झाली. म्हणजे असं घडू शकत नाही, असं नाही, असं घडू शकत नाही. त्यांच्या पाठीशी कुणाची ताकद आहे एवढे माईक खेचण्यापर्यंत? तुम्ही या जिल्ह्यातले राजेंद्रराव, विशेषतः तुम्ही आता खटावमध्ये वडूजला राहताय, आता सातारला आला परत, आता पाण्याच्या पट्ट्यात आला. म्हणून मी सांगितलं की मी आता काही मुद्दे डायव्हर्ट होऊ नयेत म्हणून मी सांगितलं नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे की आता इथं पाणी, आता इथल्या पण लोकांचं नुकसान करायचं. आणि आता तो मुद्दा मी सेपरेट प्रेस घेईन. तिथं जे पाणी होतं आंधळी धरणामध्ये 40% पाणी होतं इलेक्शनच्या अगोदर. माहिती की आकडेवारी घ्या तुम्ही, जिल्हा परिषद इलेक्शनच्या व्हायच्या आधी 40% पाणी होतं त्या धरणात. अधिकाऱ्यांनी मनमानीपणे 40% पाणी सोडून दिलं खाली, गरज नसतं तेव्हा मागणी नव्हती लोकांची. फक्त इलेक्शनला पाणी गावगाव दिसावं म्हणून पाणी सोडलं. त्याची वेगळी प्रेस घ्यायची म्हणजे आजच्या ह्याच्यात करू नये. मला तो लय महत्त्वाचा गंभीर विषय. कॅबिनेट ऑफिसर किंवा IAS फार मोठं पोस्टिंग असतं आणि IAS अधिकाऱ्यांनी तळागाळात जाऊन सर्वसामान्य माणसांची सगळी जनता ऐकून काम केलं पाहिजे. त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे. माझी अजूनही त्यांना विनंती राहील की आम्ही तुमच्या शत्रू नाही. तुम्ही जे लोकशाहीला अभिप्रेत काम आहे किंवा जे शासनाला अभिप्रेत काम आहे ते काम करा. पुण्याच्या दबावाखाली काम करू नका, पारदर्शकपणे काम करा. जी कामं आहेत सगळी कामं झाली असतील. जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं आज न झाल्यामुळं मान खटाव तालुक्याचं अप्रतिम इतकं मोठं नुकसान झाले, न भरून येणार नुकसान झाले. आणि हे नुकसान म्हणजे प्रत्यक्ष जनतेचं नुकसान आहे, शासनाचं अखर्चित नुकसान केलेलं आहे. आणि या नुकसानी संदर्भात कारवाई झाली पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे हे कामं अखर्चित राहिलेत, ज्यांनी हे टेंडर ओपन केले त्या सगळ्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत, किंवा त्यांच्यावर कॉस्ट बसवली पाहिजे, अशी शासनाची माझी मागणी. हा कोट्यवधी रुपयाचा खर्च हा अपारवेळाच आहे तो. शासनाचा कर्मचारी आहे का दुसरं कोण राजकीय नाही, ते त्यांच्या पाठीमागून कोण आहे हे आता खरं तर तुम्ही त्यांना बाईट विचारले की जाऊन भेटून विचारलं पाहिजे. माझं 100% मागणं आहे त्यांच्यावर कोणाचा फार मोठा दबाव आहे तर नक्की दबाव कोणाचा आहे आता ते सांगू शकते, मी सांगू शकणार. त्यांनी हे चुकीचं काम केलंय हे मी 100% सांगतोय. त्याचे तुम्ही त्यांना अपेक्ष भेटा, त्यांची बाईट घ्या. त्यांनी हे चुकीच्या पद्धतीने काम तुम्ही का करता, तुमचं कोणाचं दबाव, ते नक्की याचं उत्तर देतील. आज आपण बघितलं असेल ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा हाच उद्देश आहे. मान खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि शासनापासून ही परिस्थिती दडवण्याचं काम सुरू आहे. आणि याच्या संदर्भामध्ये CEO मॅडम एकदा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी तिथे लोकशाहीचा आणि लोकप्रतिनिधीचा अवमान करायचा प्रयत्न केला. निवडून आलेल्या सभासदांचा अवमान करत असताना त्याच्यापेक्षा तिथल्या माझ्या सर्वसामान्य मतदारांचा, गोरगरीब लोकांचा त्यांना कामापासून वंचित ठेवून त्यांना ही परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीमध्ये जर ही दुष्काळी कामं झाली असती सगळी, जलयुक्त शिवारची, DPDCतनं जी पाणी पुरवठ्याची कामं होती, जी साठवण बंधारे होते, पाझर तलावाची कामं होती, अशी सगळी कामं पूरहानीतनं झालेली जी कामं मंजूर झाली होती ह्यातली जवळजवळ 45 कोटीची कामं ही जर झाली असती तर चांगले असतं. तिथले शेतकरी चालले असतील, लोक चालले असतील. याशिवाय स्मार्ट शाळा मधून जवळ 5 कोटी रुपयाची कामं आहेत. ह्या जर शाळा झाल्या असत्या तर गोरगरिबांची मुलं ते चांगली शिकली असते शेतकऱ्यांच्या या शाळेमध्ये. तर अशा सगळ्या प्रकारे मिळून जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं यांनी टेंडर न ओपन करता ठेवली. आणि त्यामुळे दुष्काळ वाढीला आणि टंचाई जी आहे त्या टंचाई वाढीला त्यांनी मदत केली असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे. आणि म्हणून तातडीने ही कामं ओपन करावी आणि तिथल्या भागात लोकांना दिलासा द्यावा. आणि या संदर्भातली ज्यांनी ही काम कृत्य केले, चुकीचं काम केले, या सगळ्यांची चौकशी होती, त्यांच्यावर कारवाई होईल अशी मी विभागीय आयुक्त त्यांच्याकडे याचिका दाखल केली. आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनाही पालकमंत्र्यांना मी पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी स्वतः चौकशी करून यामध्ये सुस्पष्ट अहवाल सादर करावं, जे काही चुकीचं घडले त्याच्यावरती कारवाई करावी असा पालकमंत्र्यांनी रिमार्क म्हणून पत्र दिलेलं आहे. ते जिल्हाधिकारी साहेबांना दिलं, त्यांना भेटून आता चालू त्याचे फोटो मी आपल्याला देणार आहे.